नमस्कार मित्रांनो, जय भीम जय शिवराय सर्वांना स्वागत आहे तुमचं सर्वांचं वन वुमन ऑफिशियल चॅनलवरती। तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे फ्रेंच फ्राईज, जे मुलांना आवडतात। तर मी इथे कढईत पाणी तापायला ठेवलं आहे, त्यात थोडंसं मीठ, हळद आणि तेलाची थोडी 1 चमचाभर तेलाची धार सोडलेली आहे, जेणेकरून बटाटे एकमेकाला चिटकू नये। ते चिकट असतात थोडंसं, ते चिटकू नये, मोकळे राहावेत उकळताना। ते शिजवण्यासाठी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे। बटाटे अर्धवट आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। आणि आता माझ्याकडे 4च बटाटे होते मीडियम साईजचे, तर मी त्याच्या साली काढून घेते। त्या साली काढून आपल्याला 2-4 पाण्यात खळखळून धुवायचे आहेत, जेणेकरून त्या बटाट्यामधले स्टार्च पूर्णपणे निघून जाईल। जोपर्यंत निर्मळ पाणी दिसत नाही, पांढरं शिपट जे पाणी असतं, तर 4थ्या पाण्यात ते निर्मळ होऊन जातं। तर 4 पाण्यात मी ते बटाटे येथे साली काढून धुवून घेणार आहे। तर इथे आपले बटाटे चिरून धुवून 4 पाण्याने धुवून झालेले आहेत। तर ते आपल्याला पाण्यात शिजवायला टाकायचे आहेत आणि 50%च फक्त शिजवून घ्यायचे आहेत, पूर्ण शिजवायचे नाही आहेत, फक्त 50% आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत ते बटाटे। आता इथं आपले बटाटे आपल्याला हवे तसे 50% शिजून झालेले आहेत। गॅस बंद करून आपण ते बाहेर काढून घेतो थंड करण्यासाठी। तर इथे आपण नितळून घेतलेले हे बटाट्याचे काप एका कपड्यावरती आपण हातरून घेतोय, पंख्याखाली टाकून थोडेसे सुकवून घ्यायचे आहेत। त्याला 10 मिनिटं, इतके पण सुकवायचे नाही, थोडे पानछिटा झाले पाहिजेत, म्हणजे थोडंसं पाणी त्याच्यातलं ओलेपणा थोडासाही झाला पाहिजे, सुकले पाहिजे थोडेसे, आपल्याला पूर्ण वाळवायचे नाहीत, फक्त ओलेपणा कमी झाला पाहिजे त्याचं, इतकंच ते पंख्याखाली सुकवायचे। 10 मिनिटं सुकवले तरी चालतात। ते त्याचं पाणी पूर्ण नितळून हे झालं की मग आपल्याला हे तळून घ्यायचे। इथे मी आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण बटाट्याच्या कापला मीठ, हळद आणि थोडासा गरम मसाला व मिरची पावडर लावून घेऊयात। तोपर्यंत तेल गरम होते।
चला तर मग आपले हे बटाट्याचे फ्रेंच फ्राईज मुलांना खायला रेडी. तुम्हीही घरी बनवा, चटपटीत खा आणि कसे झालेत ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्हालाही कसे वाटले. तर बाय, खा, आनंदी राहा आणि मस्त राहा. तर चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. गॅसवर काय तळण तळले.